मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग उपोषण सुरूच. सामाजिक कार्यकर्ते सुनील मगरे यांचा इशारा. पूर्णा शहरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णा नगरपालिकेसमोर सामाजिक कार्यकर्ते सुनील मगर यांनी सोमवारपासून अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. प्रशासनाने मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा देखील त्यांनी दिला आहे. पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर परिसरात शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना सुरक्षितपणे रस्त्यावर आणता यावा यासाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भीमनगर चुनी नाका दरम्यान पक्का रस्ता तयार करण्यात यावा अशा मागण्या देखील त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. यासोबतच शासनाच्या आदेशानुसार पूर्णा शहर व तालुक्यातील सर्व घरकुलधारकांना 5 ब्रास रेती मोफत देण्यात यावी. तसेच स्पंदन बँकेच्या पूर्णा शाखेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सुनील मगर यांनी सांगितलं की या सर्व प्रश्नाकडे अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारी व निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत प्रशासनातील कोणताही वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे. या उपोषणाला शहरातील विविध सामाजिक पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला असून उपोषणस्थळी येऊन त्यांनी सुनील मगरे यांची भेट घेतली. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. गेल्या मागील 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण करण्यात यावं या मागणीसाठी मी सातत्यानं आंदोलन करत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरातलं सुशोभीकरण झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भीमनगर चुंगी नाका असा पक्का रस्ता झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा त्याचं खूप दुरावस्था झालेली आहे, त्याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे. व सिद्धार्थनगर ते बौद्धविहार असा एक शाळकरी मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि एकंदरीत सर्व नागरिकांसाठी एक उड्डाणपूल झाला पाहिजे. ही खूप मोठी समस्या आहे. मुलं खूप रिस्क घेतात पटरीमधून जाण्याची आणि तिथून म्हणजे त्यांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं माझी मागणी प्रामुख्याने असेल की हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. तर अशा विविध मागण्या घेऊन मी आज अन्नत्याग उपोषण करत आहे आणि जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही. या संदर्भात आपण प्रशासनाला निवेदन दिले पण अद्याप ठोस कारवाई केली नाही का? त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. उलट मला उडवाउडीची उत्तरं देण्यात आली. एक मला पत्र दिलं, त्याच्यामध्ये थातुरमातुर उत्तरं दिले की बाबा हे तुमचा सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही प्रश्न ठेवू, पण त्यानं माझं काही समाधान झालेलं नाही. जोपर्यंत ह्याच्यावर प्रत्यक्ष कृती होत नाही, कुठलं काम ठोस होत नाही, तोपर्यंत माझं अन्नत्याग उपोषण चालूच राहील. या मागणीमध्ये आपण स्पंदन बँकेची एक गैरप्रकार मागणी केलेली आहे, ते विषय काय आहे आपला? ही स्पंदन बँक जी आहे ती फायनान्स बँक आहे. ही महिलांना फायनान्स पुरवते आणि त्यांचे वसुली एजंट पैसे तर महिलाकडून घेऊन जातात, पण ते तिथं बँकेमध्ये भरत नाहीत. त्यामुळं महिलांचं सिव्हिल स्कोर खराब होतो आणि त्यांचे कष्टाचे पैसेसुद्धा बुडतात. असे गैरव्यवहार स्पंदन बँकेतून झालेले आहेत. त्यामुळं त्या बँकेचे जे जबाबदार कर्मचारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आज आपलं अन्नत्याग उपोषण सुरू आहे, पण आज पुढची भूमिका काय असणार आहे आपली? अन्नत्याग उपोषणातून नगरपालिका प्रशासनाने ह्या मागण्या मान्य कराव्या अशी माझी इच्छा आहे. आणि जे स्पंदन बँकेचा विषय आहे तो पोलीस प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यावर, संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून गोरगरिबांचा कष्टाचा पैसा बुडला नाही पाहिजे.